शिवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या वतीने कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली श्रावण मासाचे औचित्य साधून हिंदू संस्कृती धर्म परंपरा यांचे पावित्र्य जोपासून तसेच त्यांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्याच्या हेतूने शीतल तलाव ते श्री शंभो महादेव मंदिर काजूपाडा इथपर्यंत भव्य दिव्य अशा मुंबईतील सर्वात मोठ्या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भगवान शिव शंकराचे आणि भगवान श्री रामचे जयघोषाने सर्व वातावरण दुमदुमून गेले होते। वारकरी संप्रदायाची दिंडी आणि पालखी वारी सारखेच स्वरूप यावेळी चांदिवली विधानसभेत या भगव्या कावड यात्रेच्या स्वरूपात प्राप्त झाले होते। या कावड यात्रेत हजारो महिला आणि पुरुष भव्य वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते। भगवी साडी परिधान करून महिलांचा प्रचंड संख्येने आणि उत्साहाने सहभाग यावेळी लक्ष वेधून घेत होता। मुंबईतील सर्वात मोठ्या भव्य दिव्य अशा या कावड यात्रेत डीजेच्या तालावर जय श्रीराम हर हर महादेव हे जयघोष आणि भक्तिमय संगीताच्या साथीने एका सुरात घोषणांचा आणि जयघोषाचा सुमधुर संगम ऐकायला आणि पाहायला मिळत होता। एकूणच मुंबईतील सर्वात मोठी अशी भव्य कावड यात्रा चांदिवली विधानसभा येथे शिवसेना कार्यसम्राट आमदार श्री दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वात उत्साहात पार पडली। मैं जाफर उस्मान शेख अखबार न्यूज से। हर साल की तरह इस साल भी चांदिवली विधानसभा के विधायक श्री दिलीप मामा लांडे जी की ओर से भव्य कावड़ यात्रा का इंतजाम किया है। आप देख सकते हैं हजारों की संख्या में जो लोग हैं यहाँ पे महिलाएं पुरुष हमारे पीछे दिखाइए कैमरा में। मैं दरख्वास्त करूंगा कि हजारों की संख्या में महिला और पुरुष यहाँ मौजूद है कावड़ यात्रा में, जहाँ पे दिलीप मामा लांडे इसका नेतृत्व करते हुए भव्य देख तो भगवाधारी आमदार श्री दिलीप मामा लांडे उनके नेतृत्व में आज चांदिवली विधानसभा हर साल की तरह इस साल भी हमेशा भगवा रंग में रंग गया है पूरा काजूपाड़ा, और हजारों की संख्या में महिला व पुरुष कावड़ यात्रा का लाभ लेते हुए ये शीतल तलाव छत्रपति शिवाजी महाराज तालाब से लेकर काजूपाड़ा जो हर हर महादेव के नारों के साथ चलते हुए, और साथ में दिलीप मामा लांडे इस रैली का नेतृत्व करते हुए उनकी देख रेख में देख सकते हो हजारों की संख्या में सभी लोग यहाँ पे हर हर महादेव और हर हर भोले का नारा लगाते हुए, और दिलीप मामा लांडे आप देख सकते हो दिलीप मामा लांडे खुद इस यात्रा में मौजूद है, जहाँ पे सन त्योहारों बड़े पैमाने पर वो इसका इंतजाम करते हैं, भक्तों के लिए ये यात्रा का प्रबंध करते हैं, तो उन्हीं से जानेंगे। तो मैं हूँ जाफर उस्मान शेख अखबार न्यूज। धर्मामध्ये श्रावण मास हा मोठा मास असतो, धार्मिक मास। गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये काशी विश्वेश्वर हे पवित्र स्थान मानलं जातं आणि या काशी विश्वेश्वरवरून जल आणून गंगाजल आणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये शंकर मंदिरामध्ये सर्व शंकर भक्तांना सहकुटुंब एकत्र घेऊन त्या ठिकाणी अभिषेक केला जातो आणि सालाबादप्रमाणे सर्वांच्या भावना आपली भक्ती शंकराच्या चरणी वाहण्यासाठी सर्व कुटुंबाला एकत्र घेऊन सर्व शंकर भक्तांना एकत्र घेऊन राम भक्तांना एकत्र घेऊन या ठिकाणी मोठी कावड यात्रा आयोजित केली जाते। मुंबई शहरामध्ये अतिभव्य कावड यात्रा ही उपनगरामध्ये चांदिवली मतदारसंघात असते। विधानसभा निवडणुका आहेत, या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही भोलेनाथांकडे काय मागणं करणार? निवडणुका येत जात असतात, परंतु आपल्या धर्माची संस्कृती आपल्या महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा ही भावी पिढी समोर जिवंत राहिली पाहिजे, टिकली पाहिजे। त्यामुळे आपले असे सण हे मोठ्या जोशात ताकदीने शक्तीने भक्तीने त्या ठिकाणी साजरे झाले पाहिजेत, म्हणून अशा पद्धतीची कावड यात्रा आयोजित केली जाते।